आज आपण बनवणार आहोत घोसाळ्याची भजी। इथे आपण बटाट्यासारखे त्याचे बारीक काप करून घेतलेले आहेत। आता आपण घेतलेले आहे बेसन, तिखट, हळद, चवीनुसार मीठ, थोडीशी धनेपूड। आता आपण इथे ह्याच्यामध्ये घेणार आहोत लसूण आणि मिरचीचा ठेचा, थोडंसं ओवा। आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण हे बॅटर सगळं एकजीव करून घेणार आहोत। इथे आपलं बॅटर तयार झालं आहे। सो आता आपण याचे भजी करून घ्यायचे आहेत। थोडंसं तेल घेतलेलं आहे आपण टोपामध्ये आणि आपण हे घोसाळ्याची भजी आधी धुवून घेतलेले आहेत आणि आता आपण ते तेलामध्ये फ्राय करत आहोत। जास्त वेळ नाही फ्राय करायचं, 5-10 मिनिटं फ्राय करायचं आहे, कारण की ते पटकन शिजतात। अशाच नवनवीन रेसिपीजसाठी बघत राहा माझं चॅनल साऊ अँड मम्मी आम्ही कोकणी। लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा। आज आपण बनवणार आहोत घोसाळ्याची भजी। इथे आपण बटाट्यासारखे त्याचे बारीक काप करून घेतलेले आहेत। आता आपण घेतलेलं आहे बेसन, तिखट, हळद, चवीनुसार मीठ, थोडीशी धनेपूड। आता आपण इथे ह्याच्यामध्ये घेणार आहोत लसूण आणि मिरचीचा ठेचा, थोडंसं ओवा। आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण हे बॅटर सगळं एकजीव करून घेणार आहोत। इथे आपलं बॅटर तयार झालं आहे। सो आता आपण याचे भजी करून घ्यायचे आहेत। थोडंसं तेल घेतलेलं आहे आपण टोपामध्ये आणि आपण हे घोसाळ्याची भजी आधी धुवून घेतलेले आहेत आणि आता आपण ते तेलामध्ये फ्राय करत आहोत। जास्त वेळ नाही फ्राय करायचं, 5-10 मिनिटं फ्राय करायचं आहे, कारण की ते पटकन शिजतात। अशाच नवनवीन रेसिपीजसाठी बघत राहा माझं चॅनल साऊ अँड मम्मी आम्ही कोकणी। लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा।